जीवनामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत ज्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत आणि सखोल अभ्यास करणार आहोत. या जीवनाचा जो खरा सार आहे हा आपल्याला प्राप्त करायचा आहे, राईट? एक्स्ट्रॅक्शन, ज्याला एक्स्ट्रॅक्शन म्हणतात, असं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला प्राप्त करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ऊसाची मोळी असेल तर त्या ऊसाचा रस म्हणजे फिजिकली आपण स्वतःही तो खाऊ शकतो, परंतु एक्स्ट्रॅक्शन एक्स्ट्रॅक्शन इन द सेन्स, तो एक ग्लास रस ज्या वेळेस आपल्याला प्राप्त होतो, तो डायरेक्ट एक्स्ट्रॅक्शन आहे. त्याच पद्धतीने जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्याचं एक्स्ट्रॅक्शन आपल्याला प्राप्त करायचं आहे, राईट? आणि त्यासाठी हा सर्व प्रयास किंवा ह्या सर्व टेक्निक ज्या आपण शिकत आहोत, राईट? आता यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे. दो दुनिया है, एक बाहर का जगत और एक अंदर का जगत. एक आहे हे बाह्य जग, जे आपल्याला आपल्या डोळ्यांनी स्पष्ट दिसतं, अन्नमय कोश, राईट? आणि याच्यामध्ये आपल्याला इच्छित परिणाम साधण्यासाठी आपण बऱ्याच काही गोष्टी करत आहोत. परंतु बाह्य जगतामध्ये बाह्य जगतामध्ये ज्या वेळेस आपण काही गोष्टी पाहतो, त्यावेळेस आपला त्याच्यावर विश्वास बसतो, राइट? जब हम कुछ बाहर की दुनिया में देखते हैं, तो अंदर की दुनिया में उसे मानते हैं, राइट? म्हणजे बाहेरच्या जगामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी दिसतात, त्याच वेळेस आपल्याला विश्वास बसतो की नाही, हे ट्रू आहे, हे सत्य आहे, हे खरं आहे. ज्यावेळेस कदाचित श्रवण होईल, ज्यावेळेस दृश्य दिसेल किंवा ज्यावेळेस आपण स्पर्श करू शकतो, त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की हा, हे खरं आहे, राईट? परंतु आतल्या जगाचा नियम थोडासा वेगळा आहे. आतलं जग, ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात, याचं याचे नियम काय आहेत? पहिले अंदर की दुनिया में वो मानना पड़ता है, फिर बाहर की दुनिया में वो दिखता है, राइट? म्हणजे मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर ते अंतर्मनामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आणि धिस इज व्हॉट वी डू इन दिस सबकॉन्शियस माइंड आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक. यामध्ये आपल्याला आपलं जगत निर्माण करायचं आहे, राईट? आणि यामध्ये आपण अजून काही गोष्टी पाहिल्या होत्या. प्रत्येक व्यक्ती हे करू शकतो. दिस इज व्हॉट इमॅजिनेशन. इमॅजिनेशन हे ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र. सगळे अस्त्र ज्यावेळेस कार्य करत नाहीत, त्यावेळेस हे एक अस्त्र असं आहे, व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन. याच्यामुळे जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतात. अगदी असाध्य गोष्टी साध्य होतात. आणि अगदी कितीही अ, असाध्य असाध्य इवन आजारपण जरी असेल, म्हणजे हेल्थ पर्स्पेक्टिव्ह सुद्धा ही विद्या रामबाण उपाय आहे. परंतु याच्या टेक्निक, याची प्रोसेस, याची विधी शिकून घेणं फार महत्वाचं आहे, राईट? आणि ते आपण कार्य करत आहोत. यामध्ये अजून ऍडिशनल जर रिसोर्स असेल, तर तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्ताच्या क्षणी जर एखादा व्यक्ती तत्परतेने, कोणीही, माता भगिनी, गृहिणी किंवा कोणीही बंधू बांधव, जर ते स्वतः प्रिपेअर होत असतील, तर ब्रह्ममुहूर्त सुद्धा त्यांना मदत करेल. त्यांच्या सर्व ड्रीम्स, गोल्स, स्वप्न, अद्ययावत ज्या पण काही गोष्टी आहेत, ह्या अद्ययावत टेक्निक्स आहेत, परंतु हे सगळं त्यांना मदत करेल त्यांचं गोल साध्य करण्यासाठी, राईट? आणि ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. स्टेप बाय स्टेप आपण याच्यावर कार्य करत आहोत, राईट? आता काल आपण काही गोष्टी पाहिल्या, काही गोष्टी शिकलेल्या आहोत, तर त्या पुन्हा थोड्याशा रिकॅप पण करूया. परंतु ऍडिशनल अजून एक गोष्ट मला म्हणजे यामध्ये ऍड करायची आहे. आपल्या जीवनामध्ये जे 7 पिलर्स किंवा पिरॅमिड आहे, पिरॅमिड स्ट्रक्चर जर आपण पाहिलं, तर सर्वप्रथम काय येतं? फिजिकल बॉडी. फिजिकल बॉडी हे मनुष्य शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे, यामध्ये जी फिजिकल म्हणजे शारीरिक फिजिकल बॉडी, या फिजिकल बॉडीच्या
हा सगळ्यात बेस आहे, बेस. आणि हे पुन्हा, पुन्हा, पुन्हा पाठ करून घेणं गरजेचं आहे, राइट? हे पुन्हा, पुन्हा श्रवण करणं सुद्धा गरजेचं आहे. तर सर्वात प्रथम येतं फिजिकल बॉडी. या फिजिकल बॉडीच्या वरती येतं इमोशन, इमोशन, राइट? इमोशन म्हणजे आपले भाव. आणि त्याच्यावरती अजून एक येतं रिलेशनशिप, रिलेशनशिप, नातेसंबंध. मग ते नातेसंबंध यामध्ये जितक्या डेप्थ मध्ये जाता येईल, जितकं याला सेग्रीगेट करता येईल, वर्गीकरण करता येईल, तेवढे पार्ट आहेत, राइट? म्हणजे राइट फ्रॉम, बऱ्याच व्यक्तींना असं वाटतं रिलेशनशिप म्हणजे कोणा दुसऱ्या व्यक्तीबरोबर, राइट? तसं रिलेशन नाही. सगळ्यात आधी रिलेशन स्टार्ट विथ युअरसेल्फ. सगळ्यात आधी रिलेशन जर स्टार्ट होत असेल तर ते कोणाबरोबर? ते आपल्या स्वतःबरोबर. स्वतःशी रिलेशन कसं आहे? दॅट यू हॅव टू क्रॉस चेक. ते स्वतः एकदा क्रॉस चेक करून पहा, की खरंच मी आरशासमोर गेल्यानंतर जो व्यक्ती मला दिसतो, खरंच मी याला ओळखतो का? आणि तुम्हाला बऱ्याच वेळा अशी उत्तरं मिळतील, की दिवसभराचे कार्य जे काही मी करत आहे, ह्या कार्यात मी इतका व्यस्त, इतका व्यग्र, इतका मग्न झालेलो आहे, की माझं माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राइट? आणि दिस इज व्हॉट द फर्स्ट स्टेप. हंसकृपा फाउंडेशन किंवा माइंडसेट मास्टरी ऑर्गनायझेशन मध्ये पहिली स्टेप जर काही असेल, तर वी हॅव टू कनेक्ट विथ आवर सेल्फ. स्वतः बरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे. इवन जो मोबाईल इन्स्ट्रुमेंट आपण यूज करत आहोत, त्या मोबाईल इन्स्ट्रुमेंटला सुद्धा एक गोष्ट असते. काय? जो चार्जर आहे ना, हा चार्जर, चार्जर का वापर करतो आपण? मोबाईल कितीही कॉस्टली असेल, 1-1.5 लाखाचा ऍपल मोबाईल जरी घेतला, ऍपल फोन, आयफोन, तरी सुद्धा त्याला ₹2000 तो चार्जर फार इसेन्शियल नेसेसरी आहे. चार्जिंग जोपर्यंत होणार नाही, स्वतःबरोबर कनेक्ट जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत जीवनामध्ये दिशा, गती, मार्ग मिळणार नाही, राइट? हे रिलेशनशिप मध्ये फर्स्ट प्रायोरिटी आहे. आजपासून प्रत्येक व्यक्ती, माता, भगिनी, गृहिणी, आणि प्रत्येक स्त्री जी गृहिणी आहे, पूर्ण घर जिचं ऋणी आहे, त्या माता भगिनीने सुद्धा स्वतःसाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे. आणि सॅक्रिफाईस किंवा त्याग ज्याला म्हणता येईल, प्रत्येक स्त्री याचं प्रतीक आहे. त्याग, त्याग, समर्पण, त्याग, समर्पण, त्याग. कुठलीही स्त्री स्वतःविषयी इतका विचार करत नाही जितका ती तिचा ऍटलिस्ट, म्हणजे जवळचं जर कोणी नातं असेल तर कुटुंब. त्या कुटुंबामध्ये सुद्धा जी मुलं आहेत ते सर्वप्रथम येतात, राईट? स्वतःची दुखणी किंवा आजारपण किंवा अजून काही गोष्टी असतील प्रायोरिटी वाईज, तर सगळ्यात आधी प्रायोरिटी कुणाची येते? बरं ठीक आहे. नवीन विवाह झाला असेल तर कदाचित पती असेल, परंतु जर मुलं असतील तर सगळ्यात आधी प्रायोरिटी मुलांची आहे, राईट? स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असं बऱ्याच माता भगिनींचं, गृहिणींचं अ, एक मत असतं किंवा एक ओपिनियन आहे त्यांचं. पण तरी सुद्धा स्वतःबरोबर कनेक्ट होणं गरजेचं आहे, राइट? आणि स्वतःशी कनेक्ट करण्यासाठी जो मार्ग आहे, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात साधना, तपस्या. आणि हे जितकं जास्त तुम्ही कराल, तितकं स्वतःशी कनेक्शन तुमचं पुन्हा रिबिल्ड होईल, राइट? तर पहिला पार्ट काय झाला? फिजिकल, शारीरिक. प्रत्येक पुरुषांसाठी सुद्धा हेच आहे, बांधवांसाठी पण हेच आहे, राइट? ज्याला वाल्ल्या कोळी म्हणतात ना, असा व्यक्ती, म्हणजे एका पुरुषाचं रूपांतर त्यामध्ये होतं. विवाहानंतर किंवा ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या, अजून बाकीच्या सगळ्या काही गोष्टी येतात. त्यावेळेस सर्वप्रथम एकच रिस्पॉन्सिबिलिटी असते, कुटुंबाचं भरण-पोषण, उदरभरण-पोषण, पालन-पोषण करण्यासाठी जे पण काही करावं लागेल ते सगळं करायला यांची तयारी असते, राइट? पण हे सगळं करण्यापूर्वी सगळ्यात आधी पहिली जर प्रायोरिटी असेल तर ती काय आहे? स्वतःला कनेक्ट होणं, राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड पिरॅमिडचा पहिला सगळ्यात बेस आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळे व्हेरियस पद्धती आहेत, ज्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर रिलेशनशिप स्वतःबरोबर, आणि त्याची सुरुवात पुन्हा शरीरापासून होते. त्यानंतर इमोशन, रिलेशनशिप, त्यानंतर टाइम, वेळ, वेळेचं नियोजन, हे पिरॅमिड आहेत. वेळेचं नियोजन झाल्यानंतर तुमचं मिशन असेल, तुमचा
करिअर असेल, मनी ओरिएंटेड जिथून अर्थार्जन करायचं आहे त्याच्यावर फोकस ठेवणं गरजेचं आहे. राइट? अर्थार्जन केल्यानंतर अ, म्हणजे जे करिअर आहे, करिअरचा उद्देश आहे मनी, अर्थार्जन आणि मनीच्या वरती जो शेवटचा पिरामिड आहे तो आहे सेलिब्रेशन. राइट? सेलिब्रेशन, उत्सव. अ, ज्यामध्ये आनंद एक्सप्लोर करणे, एक्सपोज करणे, आनंद व्यक्त करणे, एक्सप्रेस करणे आणि ह्याच गोष्टीला आपण दुय्यम स्थान देतो. राइट? आता आपल्या जीवनाचे हे 7 पिरॅमिड आहेत. 7 पिरॅमिड. पिरॅमिडचे हे 7 पार्ट आहेत, भाग आहेत. जर पिरॅमिड डिव्हाईड केला तर. राइट? सगळ्यात आधी वी हॅव टू स्टार्ट विथ फिजिकल बॉडी, त्यानंतर इमोशन, त्यानंतर फॅमिली म्हणजे रिलेशनशिप, त्यानंतर टाइम, त्यानंतर तुमचं मिशन, वर्क, करिअर, ज्यामध्ये तुम्ही कार्य करत आहात, त्यानंतर फायनान्स, मनी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सेलिब्रेशन. असे हे 7 पार्ट आहेत. इथपर्यंत सर्वांना समजलं? फार महत्वाचं आहे. जर समजलं असेल तर टाईप करा. जस्ट यू हॅव टू चॅट. पुट येस, वाय लिहा कमीत कमी. ऍक्शन फ्रिक्वेन्सी घेणं फार महत्वाचं आहे. राईट? हा. जर समजलं असेल तर येस लिहा. येस लिहिणं गरजेचं आहे. राईट? ओके, व्हेरी गुड. येस. आणि आपल्या घरामध्ये हा पिरॅमिड ड्रॉ करून ठेवा. हा फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस कधी जीवनामध्ये अशा सिच्युएशन येतील ज्यामध्ये काय करावं हे सुचणार नाही, त्यावेळेस त्या पिरॅमिड कडे पुन्हा पहा की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे आणि हे जर मला प्राप्त करायचं आहे तर स्वतः बरोबर कनेक्ट होणं फार गरजेचं आहे. राईट? आणि ही जे काही पिलर आहेत, पिलर, आता हे 7 पिलर झाले आपल्या जीवनाचे. याच्यावर तर फार डिटेलमध्ये डेप्थमध्ये चर्चा करण्यासारखी सब्जेक्ट आहे हा. परंतु आता काय हवं आपल्याला? लेझर फोकस. फोकस हवा, लेझर फोकस. फोकस इन द सेन्स ज्यामध्ये आपल्याला अ, लक्ष केंद्रित करून आपल्या त्या जीवनाची गुणवत्ता जर वाढवायची असेल तर या गोष्टी कराव्या लागतील. राईट? या गोष्टींचं पालन करावं लागेल. लेझर फोकस. लेझर फोकस इन द सेन्स जो पिलर कमकुवत आहे तुमच्या जीवनाच्या ह्या ज्या 7 वेगवेगळे स्तंभ आहेत, याच्यातील जो पिलर कमकुवत आहे आता त्याच्याकडे फोकस करावं लागेल. त्याच्याकडे आपली दृष्टी स्थिर करावी लागेल. राईट? आणि ती स्थिर करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये ग्रोथ करण्यासाठी, उन्नती करण्यासाठी, मग त्याच्यासाठी लेझर फोकस हवा आहे. आणि हे सर्वांनी मनन चिंतन करायचं आहे. राईट? तुम्हाला स्वतः ठरवायचंय की जीवनाच्या या 7 पिलर पैकी कुठल्या पिलरवर आधी सर्वप्रथम काम करावं लागेल. काही व्यक्तींचं कदाचित रिलेशनशिपचं जे पिलर आहे ते स्ट्रॉंग आहे, परंतु फिजिकल पिलर कमी आहे. आणि याला मार्क्स द्यायचेत, राईट? गुण द्यायचे आहेत. 10 पैकी किती गुण तुम्ही देणार आहात हे तुम्हाला ठरवायचंय. म्हणजे वही, पेन, पेन्सिल, पेपर घेऊन तुम्हाला हे एक्सरसाइज करायचे आहे. जसा वेळ मिळेल तसं करा. याच्यावर काम करावं लागेल. यालाच मनन चिंतन आणि स्वाध्याय म्हणतात. स्वतःच अभ्यास करणे, स्वतः मनन करणे, चिंतन करणे, की माझ्या जीवनात कुठल्या क्षेत्रात मला ग्रोथ करायची आणि त्याच्यासाठी मग आता लेझर फोकस ठेवावा लागेल. लेझर फोकस, की जोपर्यंत ह्या येणाऱ्या 3 महिन्यात, 2 महिन्यात, 1 महिन्यात, 15 दिवसात मी ह्या पर्टिक्युलर जी काही फील्ड आहे माझ्या जीवनाची, भाग आहे, क्षेत्र आहे, याच्यावर मला फोकस करायचा आहे. राईट? लेझर फोकस. सगळ्यात आधी काय? लेझर फोकस. जे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, युवती, तरुण तरुणी आहेत, विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, त्या प्रत्येकासाठी हे फार महत्वाचं आहे. आजपासून 5 वर्षानंतर तुम्ही यू हॅव टू सी युअरसेल्फ ॲट द व्हेरी मोस्ट टॉप मोस्ट पोझिशन. त्या पोझिशन पर्यंत जाण्यासाठी, ते पद प्राप्त करण्यासाठी आत्तापासून कार्य करावं लागेल. आणि दिस इज व्हॉट मेक यू डिफरंट. हेच तुम्हाला वेगळं बनवेल. कुणापासून? त्या बाकीच्या विद्यार्थ्यांपासून ज्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीयेत. परंतु हे तुम्हाला रिअलाईज होते आणि
आजचा हा चॅप्टर किंवा पार्ट सुरू करण्यापूर्वी आपण जी छोटीशी डेफिनेशन पाहिली ती काय डेफिनेशन होती? आपको अंदर की दुनिया में आप जो देखते हैं, बाहर की दुनिया में वो आप प्राप्त करते हो. हां, आतमध्ये ज्या जे तुम्ही मानता ते तुम्ही बाहेरच्या जगामध्ये ते तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं. म्हणजे साकार स्वरूपात आणि ते प्राप्त करायचं असेल तर आतमध्ये व्हिज्युअलाइज करावं लागेल. आणि हे व्हिज्युअलाइज करण्यासाठी आधी हे तर माहिती पाहिजे, की मला माझ्या जीवनामध्ये नेमकं प्राप्त काय करायचंय, राइट? बरेच व्यक्ती म्हणजे ह्या संसार रूपी समुद्रात, भवसागरात त्यांची जहाज घेऊन प्रवासाला तर म्हणजे सुरू झालेलं आहे. पण ना त्यांच्याकडे होका यंत्र आहे. होका यंत्र म्हणजे दिशादर्शक. ज्यामध्ये नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साउथ हे सगळ्या गोष्टी कळतात, दिशा कळतात. तेच नाहीये. दिशा नाहीये. दिशाहीन. अशा व्यक्तीचं होणार काय? अशा तरुणांचं, तरुणींचं होणार काय? यांना दिशा नाही. आज जे फक्त दिसतंय हे तात्पुरतं क्षणिक किंवा ज्याला प्लेजर म्हणता येईल, टाइम बिंग. फक्त हा आजच्याच दिवसाचा विचार त्यांच्या अंतर्मनात येतो. का? कारण बाकीच्या गोष्टी आतापर्यंत मननचिंतन केलेलं नाही. राइट? आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा स्वतःच्या जीवनाचा अभ्यास करून लेसर फोकस ठेवून त्याच्यावर कार्य करावं लागेल. ओके. आणि हे कार्य करताना आता ही पहिली स्टेप झाली. पहिली स्टेप काय झाली? की स्वतःच्या जीवनाचं अवलोकन करणे, राइट? पिरॅमिड जो आहे त्याचं अवलोकन करणे. दुसरी गोष्ट काय झाली? जे कमतरता आहे त्याच्यावर लेसर फोकस ठेवणे, की नेमकं मला माझ्या जीवनाच्या ह्या क्षेत्रात प्रगती करायची. परंतु हे करत असताना तुम्हाला अजून 3 गोष्टी लागतील. सगळ्यात आधी उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपल्या फिजिकल म्हणजे अ, शरीरावर शारीरिक क्षमता विकसित करायची आहे, त्याच्यावर कार्य करायचंय. मग त्याच्यासाठी काय लागेल? टूल्स. टूल्स लागतील. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक आहे टूल्स. टूल्सची आवश्यकता पडेल, राइट? त्याच्यानंतर स्ट्रॅटेजी लागेल. स्ट्रॅटेजी नेमकं काय करायचं आहे? आणि त्यानंतर तिसरी गोष्ट मेंटॉर हवा आहे, कोच हवा आहे, ट्रेनर हवा आहे. तो ट्रेनर, शिक्षक, प्रशिक्षक किंवा ते कोच आहेत, मार्गदर्शक हे त्यांच्या जीवनामध्ये हवेत. ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. टूल्स उदाहरणार्थ जिमचं आपण एक्झाम्पल घेतलं, जिम. तर जिममध्ये हे वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. स्किपिंग रोप, दोरीची उडी. म्हणजे दोरीच्या उड्या ज्या हे करतात जंपिंग, स्किपिंग रोप. तर त्याच्यासाठी ते टूल आहे. विदाऊट स्किपिंग रोप हे शक्य नाही. विदाऊट डंबेल मसल्सची एक्सरसाइज शक्य नाही. राइट? तर हे टूल्स आहेत किंवा जिममध्ये तर व्हेरियस इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट अवेलेबल असतात. परंतु घरी जरी काही कार्य करायचं असेल, याच्यासाठी सुद्धा काही टूल्स आहेत. राइट? एखाद्याला मेंटली स्ट्रॉंग व्हायचंय. म्हणजे मानसिक, बौद्धिक विकास करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय टूल्स आहे? मग त्याच्यासाठी अ, YouTubeचे व्हिडिओज आहेत किंवा वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत किंवा बुक्स आहेत, नोटबुक आहेत, ज्याच्यावर नोट्स काढायच्या आहेत, राइट? हे सगळे टूल्स झाले. आता स्ट्रॅटेजी कशाला म्हणता येईल? स्ट्रॅटेजी म्हणजेच फॉर एक्झाम्पल शरीरासाठी कार्य करायचं असेल तर त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. मग स्ट्रॅटेजीमध्ये काय-काय येईल? डायटिंग प्लॅन येईल. डाएट म्हणजे आपण जो आहार किंवा भोजन ग्रहण करत आहोत, त्याची क्वालिटी काय हवी, त्याचा टायमिंग काय हवा, ड्युरेशन किती हवं, दिवसभरामध्ये किती कंझ्युम करायचं आहे. जर गोल सेट केला असेल आणि याच्याही पुढे जाऊन जर अजून बारकाईने विचार केला मायक्रो लेव्हलला, मॅक्रो आणि मायक्रो लेव्हलला, तर प्रोटीन्स किती कंझ्युम करायचं आहे, कार्बोहायड्रेट्स किती कंझ्युम करायचं आहे, बाकीचे विटॅमिन्स किती कंझ्युम करायचे आहे, इतका डाएट प्लॅन सूक्ष्म, अतिसूक्ष्म लेव्हलला होऊ शकतो. राइट? याला स्ट्रॅटेजी म्हणतात आणि ही स्ट्रॅटेजी फार फार महत्वाची आहे. राइट? आणि तिसरी गोष्ट आता मेंटोर किंवा शिक्षक, प्रशिक्षक, कोच आता जिममध्ये सुद्धा इव्हन स्कूलमध्ये ज्यावेळेस एखादा विद्यार्थी यू-के-जी, एल-के-जी म्हणजे जस्ट त्याची सुरुवात झालेली आहे. तर तिथे सुद्धा शिक्षक, प्रशिक्षक आणि कोच लागतात, राइट? मग जीवनामध्ये जर हे महान गोल ध्येय प्राप्त करायचे असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा कोच अति आवश्यक आहे. जीवनाच्या 5ही क्षेत्रांमध्ये कोच आवश्यक आहे, राइट? आध्यात्मिक
ज्याला सद्गुरू म्हणतात, गुरुवर्य म्हणतात, ते सुद्धा जीवनामध्ये आवश्यक आहे. शारीरिक क्षमता विकसित करायची आहे, त्यासाठी सुद्धा इन्स्ट्रक्टर, जिम मध्ये ट्रेनर आवश्यक आहे. राइट? आणि बिझनेसमध्ये ग्रोथ करायची असेल, तर त्यासाठी बिझनेस गुरु आवश्यक आहे. येस? म्हणजे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक असणं फार महत्वाचं आहे आणि विदाऊट मार्गदर्शक सुद्धा तुम्ही अचीव्ह करू शकता, परंतु त्यामध्ये चुका जास्त होतील. राइट? जे कार्य 1 वर्षात किंवा 2 वर्षात होऊ शकेल, त्याच्यासाठी 10 वर्ष स्पेंड करावे लागतील. राइट? म्हणून मार्गदर्शक असणं फार, फार, फार महत्वाचं आहे. याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट येते. ह्या दुसऱ्या ह्याच्यात आपण दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय शिकलो? टूल्स, स्ट्रॅटेजी आणि मेंटॉर या तिघांची आवश्यकता आहे. राइट? आता अजून एक तिसरा महत्वाचा प्रमुख पॉइंट, मुद्दा ज्याला म्हणता येईल ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय? कृती. राइट? ॲक्शन आणि मॅसिव्ह ॲक्शन. ॲक्शन ची एकदाच कृती केली जाते. त्याला काय म्हणायचं? ॲक्शन. कृती एकदा. एकदा ठीक आहे. एकदा केलं ओके. परंतु एकदा कृती करून रिझल्ट येईल अशा काही फार कमी गोष्टी आहेत. म्हणजे घर घेणं ही एकदा कृती झाली. कार घेणं ही एकदा कृती झाली. राइट? ज्या पण तुम्हाला काही गोष्टी करायच्या त्या जीवनामध्ये, विवाह एकदा फिनिश. राइट? एकदा कृती करायची. परंतु काही गोष्टी आहेत ज्या मॅसिव्ह ॲक्शन मध्ये घ्याव्या लागतात. म्हणजे पुन्हा, 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 पुन्हा कृती करावी लागते. राइट? एखादा व्यक्ती स्ट्रॅटेजीमध्येच ह्या गोष्टी येतात. सॅलड खाऊन जर त्याचं आरोग्य सुदृढ आणि समृद्ध होत असेल, तर त्या व्यक्तीला ती कृती पुन्हा, पुन्हा, पुन्हा करावी लागेल. एक्सरसाइज, व्यायाम ही सुद्धा मॅसिव्ह ॲक्शनमध्ये येतं. राइट? मॅसिव्ह ॲक्शन. म्हणजे पुन्हा, 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 पुन्हा ती कृती करावी लागेल. वाचन, अभ्यास, मननचिंतन, ट्रेनिंग, शिक्षण, प्रशिक्षण हे पुन्हा, 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 पुन्हा करण्याच्या गोष्टी आहेत. याला मॅसिव्ह ॲक्शन म्हणतात. मॅसिव्ह ॲक्शनने रिझल्ट येतो. पण आपला प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा, पुन्हा कराव्या लागतात ना, तिथं आपल्याला बोर होतं. बोरिंग होतं. राइट? तिथे कंटाळवाणं वाटतं. जिथून रिझल्ट मिळतोय त्या गोष्टी आपल्याला कंटाळवाण्या वाटतात. म्हणजे ज्या मॅसिव्ह ॲक्शन पुन्हा, पुन्हा करायची आवश्यकता आहे आणि सगळे महान लीडर, खेळाडू किंवा जे नेतृत्व करणारे आहेत, ज्यांच्या म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट एरियामध्ये किंवा औद्योगिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात किंवा खेळाडू म्हणून जरी जे कोणी विकसित झालेले आहेत, ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्यांनी तुम्ही बारकाईने अभ्यास करा. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली. त्याला मॅसिव्ह ॲक्शन म्हणतात. राइट? मॅसिव्ह, मॅसिव्ह, मॅसिव्ह. आणि जो व्यक्ती मॅसिव्ह ॲक्शन करेल त्याच्या जीवनामध्ये हे चमत्कारिक बदल घडतील. राइट? या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जर तुम्ही पुन्हा, 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 पुन्हा फॉलो केल्या, तर जीवनामध्ये परिवर्तन घडेल. अ, ज्याला एंटरटेनमेंट म्हणतात. राइट? एंटरटेनमेंट, मनोरंजन. जो ह्या ट्रॅपमध्ये अडकला मनोरंजनाच्या, त्याच्या जीवनातला बराचसा वेळ नष्ट झाला. व्यर्थ, विनाकारण. कारण ज्या सीरियल तुम्ही आजपर्यंत पाहिलेल्या आहेत, ह्या जर पाहिल्या नसत्या, हा प्रश्न स्वतःला विचारा. जर ह्या सीरियल पाहिल्या नसत्या, तर तुमच्या जीवनात कुठला भाग राहून गेला असता? किंवा तुमच्या जीवनात आज जे काही प्राप्त झालेलं आहे, याच्यातलं तुम्हाला कुठलं अशी वस्तू आहे, पदार्थ आहे किंवा व्यक्ती आहे, जो मिळाला नसता? राइट? असं काहीच नाहीये. परंतु वेळ मात्र तुम्ही भरपूर दिलेला आहे. राइट? म्हणून टेलिव्हिजन, टीव्ही किंवा अजून आता तर टीव्हीची सुद्धा आवश्यकता नाहीये. कारण एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. जे इन्स्ट्रुमेंट आता पुरेसं आहे व्यक्तीचा वेळ अपव्यय करण्यासाठी. राइट? मग त्यासाठी स्वतः पुन्हा त्यामध्ये जागरूक व्हावं लागेल, की माझा वेळ मी कुठे अपव्यय किंवा खर्च करतोय. राइट? हां. एक-एक क्षण महत्वाचा आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जीवनाला मार्गदर्शन देऊ शकता. राइट? ह्या बेसिक गोष्टी आहेत, परंतु ह्याच बेसिककडे आपण पाहत नाही आहोत. राइट? आणि ज्या गोष्टी करायला हव्यात, त्या आपण करत नाही. आता यामध्ये परफेक्शन
होण्यासाठी बरेच व्यक्ती ह्या एका गोष्टीमुळे सुद्धा पुन्हा पुन्हा ह्या ट्रॅप मध्ये अडकतात. राईट. फक्त मी जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये हे कार्य करणार नाही. तर परफेक्शनच्या ट्रॅप मध्ये सुद्धा अडकण्याची आवश्यकता नाही. परफेक्शन या जगामध्ये या जगामध्ये परफेक्शन कोणीच नाहीये. राईट. परफेक्शन हा असा कन्सेप्ट आहे की परफेक्शन होण्यासाठी फक्त प्रयत्न करता येईल, परंतु परफेक्ट कोणीच नाही. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये या क्षेत्रात पुन्हा 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 कार्य करणं गरजेचं आहे. राईट. जसं एंटरटेनमेंट आहे त्याच्यापासून सुद्धा दूर राहणं गरजेचं आहे, परंतु वेगवेगळ्या आता एंटरटेनमेंटचा अर्थ फक्त एका ठिकाणी बसून पॉपकॉर्न खात काहीतरी पाहणं याला एंटरटेनमेंट म्हणत नाही. पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ आता पुन्हा एकदा एक एक्झाम्पल देतो मी. बॉडी बॉडी हा कीबोर्ड आहे. शरीर हे काय आहे? कीबोर्ड. कीबोर्ड कम्प्युटर जे व्यक्ती वापरतात किंवा मोबाईल जे वापरतात त्यामध्ये एक कीबोर्ड आहे ना. तो कीबोर्ड ऑपरेट केल्याशिवाय ना तुमचं कनेक्शन होईल, म्हणजे नंबर डायल करता येणार नाही किंवा मेसेज टाईप करता येणार नाही. त्याला कीबोर्ड म्हणतात. शरीर हे कीबोर्ड आहे. आणि हे जे कीबोर्ड आहे हे जोपर्यंत तुम्ही ऑपरेट करत नाही तोपर्यंत हा जो सीपीयू आहे पूर्ण शरीराचा किंवा ब्रेनचा, हा सीपीयू काम करत नाही. राईट. लक्षात येते प्रत्येकाला सीपीयू काम करत नाही. सीपीयू ऑपरेट करण्यासाठी कीबोर्ड ऑपरेट करावा लागेल. आता हा कीबोर्ड कसा ऑपरेट करायचा? याच्यासाठी तुम्ही सायकलिंग करू शकता. सायकलिंग करून कीबोर्ड ऑपरेट होतो. जॉगिंग करून कीबोर्ड ऑपरेट होतो. वॉकिंग करून कीबोर्ड ऑपरेट होतो. स्विमिंग करून कीबोर्ड ऑपरेट होतो. राईट. याच्यात एन्झाईम्स निर्माण होतात आणि याच्याने या ब्रेनमध्ये नवीन ऍक्टिव्हिटी किंवा नवीन गोष्टी किंवा नवीन ज्या काही कन्सेप्ट आहे, कॉन्टेंट आहेत, ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी मदत होते. राईट. परंतु बरेच व्यक्ती, तरुण तरुणी एका गोष्टीत ट्रॅपमध्ये अडकले जातात आणि ते काय आहे? ऍडिक्शन. त्याला काय म्हणायचं? ऍडिक्शन म्हणजेच व्यसन. बरेच व्यक्ती आहेत आता आणि त्यामध्ये स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग किंवा टोबॅको, तंबाखू आणि अशी वेगवेगळी व्यसनं आहेत. या व्यसनांमध्ये तो व्यक्ती अडकलाय. का अडकलाय? कारण त्याच्याने पंपिंग मिळतं. पंपिंग इन द सेन्स जे कार्य एक्सरसाइज करणार होती तेच कार्य आर्टिफिशियल पद्धतीने हे व्यसन करतात. राईट. आणि फक्त लिहिता वाचता येण्याने काहीही घडत नाही. फक्त लिहिता वाचता ज्याला साक्षर म्हणता येईल ना, साक्षर. पण हे साक्षर नाही म्हणता येत. याला फक्त लिहिता वाचता येण्याचं ज्ञान म्हणता येईल फक्त. राईट. आता याला साक्षरता म्हणतात, परंतु खरंच या लिहिता वाचता येण्याने जर फरक पडला असता तर जो व्यक्ती स्मोकिंग करत आहे किंवा तंबाखू खात आहे त्या व्यक्तीला त्या सिगारेटच्या पाकिटवर लिहिलेल्या 2 ओळी वाचता येत नाही का मग? की इट इंजुरियस टू हेल्थ, याच्याने कॅन्सर होऊ शकतो. या 2 ओळी तिथे स्पष्ट दिलेल्या आहेत. मग असं लिहिता वाचता येणं काय कामाचं आहे की ज्यामध्ये तत्सत विवेक बुद्धी नाहीये. राईट. आणि ती विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी या बेसिक गोष्टी आहेत आणि आज याची प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकता आहे की मला माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त करायचं आहे. राईट. आणि त्यासाठी हा प्रयास आहे. आता प्रत्येक व्यक्ती आता परफेक्शन जर झालं तर परफेक्शनवर काल मी डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे की परफेक्शनिस्ट होण्यासाठी ठीक आहे, तो एक गुणधर्म आहे, कन्सेप्ट आहे की जो आपल्या जीवनात अ, साकार करणं फार महत्वाचं आहे. आता परफेक्शनिस्ट मध्ये जर ऍक्टर मध्ये तुम्ही म्हणालात तर आमिर खान याला परफेक्शनिस्ट म्हणतात. म्हणजे कुठलीही मुवमेंट जर करायची असेल तर त्या मुवमेंटला न्याय मिळावा म्हणून ते स्वतः त्यामध्ये पूर्ण सखोल स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतात. मग कुठलंही असेल ते फिजिकल असेल, एक्सरसाइज असेल किंवा अजून काही कम्युनिकेशन असेल किंवा हावभाव एक्सप्रेशन असतील, यामध्ये ते स्वतःला पुटअप करतात. राईट. परफेक्शनिस्ट. तरी सुद्धा स्कोप फॉर इम्प्रुव्हमेंट आहे. राईट.
आणि ज्या गोष्टी आपण फक्त स्क्रीनवर पाहतो ना, ह्या स्क्रीन पुरत्या मर्यादित नाही. ज्यावेळेस ती शूटिंग पूर्ण होते, ती शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः त्या डायरेक्टर सोबत बसतात आणि तो पुन्हा शॉट पुन्हा पाहतात. पुन्हा रिटेक, पुन्हा जोपर्यंत तो परफेक्शनिस्टच्या एका लेव्हलपर्यंत येत नाही. राइट? ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तसंच आपल्याला स्वतःला आपल्या जीवनाचं अवलोकन करायचं आहे. राइट? आणि याच्यासाठी ॲक्शन मात्र घ्यावी लागेल. याला ॲक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी, बदल करण्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आता ज्या व्यक्तीला आपल्या स्वतःचा ब्रँड विकसित करायचा आहे, ब्रँड, राइट? आणि हा ब्रँड विकसित करण्यासाठी अ, ब्रँड विकसित करण्यासाठी स्वतःला काही गोष्टी शिकवाव्या लागतील, राइट? तर आज मी जिथे बसलेलो आहे ना, आता धिस इज व्हॉट द न्यू फॅसिलिटी. वाघोली या ठिकाणी मी आज आहे, राइट? आणि इथे आज आपला एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. इंट्रोडक्टरी सेशन होणार आहे, ज्यामध्ये ह्याच गोष्टी डिटेलमध्ये मी डिस्कस करणार आहे पुन्हा. मे बी 3 आवर्स किंवा 4 आवर्सचा हा सेशन असेल ॲट द अर्लिएस्ट, ज्यामध्ये काही मेडिटेशन अंतर्मनाच्या लेवलला, सबकॉन्शियस माइंडच्या स्तरावर आपण कार्य करणार आहोत. आजपर्यंत आपण फक्त बाह्य जगतात काम केलेलं आहे, परंतु आता ते आतमधून मॅनिफेस्ट करावं लागेल. आणि ह्याच्यासाठी काही कन्सेप्ट आहेत, त्या आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. राइट? ब्रँड काय असतो आणि नेतृत्व, लीडरशिप. तर लीडरशिपची एक डिटेलमध्ये व्याख्या मी सांगितली होती. राइट? लीडरशिपची व्याख्या सांगता येईल का कुणाला, ज्यांनी मागच्या कोर्समध्ये पार्टिसिपेशन केलं होतं? जर कुणाला स्मरणात असेल तर तुम्ही फक्त हँड रेज करा, मी अनम्यूट करेन. राइट? नसेल तर मी सांगतो पुन्हा. कुणाला सांगायची आहे? येस. ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट. हा, ओके. हा, येस सर किंवा मॅडम, तुम्ही बोलू शकता. गुड मॉर्निंग सर, जय गुरुदेव. येस. गुड मॉर्निंग, जय गुरुदेव. परंतु कॅमेरा ऑन करा, जर करता येत असेल तर, इफ इट इज पॉसिबल. सॉरी सर, नाही पॉसिबल बरं, आहे. ओके, इट्स ओके, काय हरकत नाही. आणि शुभांगी मॅडम आहेत ह्या. येस, अपकमिंग लीडर. हा, यांची ओळख जर करून द्यायची तर शी इज वर्किंग ॲज अ हेल्थ कोच. हेल्थ कोच मध्ये फार मोठं नाव होणार आहे. राईट? येस मॅडम. थँक्यू सर. लीडरशिपची व्याख्या जर सांगायचं म्हटलं तर जो स्वतः अगोदर स्वतःला लीड करतो तो येस. खरा लीडर. राईट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि लीडरशिपचीच हिंदीमध्ये काय म्हणतात याला? नेतृत्व. हिंदीमध्ये लीडरशिप नेतृत्व. नेतृत्व राईट. हे मराठी वर्ड झाला ना सर? हा, नेतृत्व हिंदी पण होऊ शकतो. नेतृत्व, नेतृत्व ओके. करना. ओके. ओके. व्हेरी गुड मॅडम. थँक यू, थँक यू. थँक्यू सर. थँक यू. येस. लीडरशिपवर आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे आणि अजून काही गोष्टी मी पुन्हा थोड्याशा ऍड करतो. नेतृत्व, नेतृत्व करणे. अ, नेतृत्व याचाच अर्थ ज्याला दूरदृष्टी आहे. राईट? नेत्र. नेत्र, नेत्र ठेवून म्हणजे हिंदीमध्ये फक्त जर कन्व्हर्जन केलं तर ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे, ज्याला व्हिजन आहे, त्याला नेतृत्व करणारा किंवा लीडर म्हणतात, जो नेतृत्व करू शकतो. राईट? ओके. याच्यामध्ये अजून 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जो खरा लीडर आहे त्याच्याकडे 3 क्वालिटीज आहेत. कुठल्या क्वालिटीज आहेत? सगळ्यात पहिली क्वालिटी, सीइंग थिंग्स ॲज इट इज. ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत आहेत त्यांना ॲज इट इज पाहणे, ॲज इट इज. राईट? परंतु बऱ्याच व्यक्ती, बरेच मोस्टली माता भगिनी किंवा बंधू-बांधव सुद्धा बऱ्याच वेळा असं करत असतील, की ते वर्स्ट सिच्युएशन इमॅजिन करतात. राईट? म्हणजे जो इश्यू आहे, जी घटना आहे, जो प्रॉब्लेम आहे किंवा जो पण आता इन्सिडेंट घडत आहे, याला ॲज इट इज पाहणं गरजेचं आहे. परंतु सगळ्यात आधी मनाच्या गुणधर्मानुसार आपण काय करतो, की
याच्यापेक्षा अजून जास्त वाईट काय होऊ शकेल, राईट? आणि ते इमॅजिन करतो. तर सगळ्यात पहिली व्याख्या जर लीडरची असेल, म्हणजे ही सगळ्यांसाठी आहे आणि हे पुन्हा कुठेतरी स्मरणात राहील असं करून ठेवा. तुम्हाला नेतृत्व करायचं आहे, लीडरशिप डेव्हलप करायची आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट यू हॅव टू सी थिंग्स ॲज इट इज. ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना, त्या त्याच पद्धतीने पाहणं गरजेचं आहे, राइट? वर्स्ट नाही. हा पहिला नियम. दुसरा नियम, जे झालेलं आहे त्याच्यातून आउटपुट काय येईल, आउटकम काय येईल किंवा त्याच्यातून बेटर काय विकसित होईल, हा दुसरा नियम, राइट? म्हणजे त्याच्यातून जे पण काही घडलेलं आहे याच्यातून चांगलं पॉझिटिव्ह आउटकम काय येईल, येऊ शकतं, त्याच्यावर फोकस करणे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची, जे तुम्ही इमॅजिन करत आहात, व्हॉटएव्हर यू हॅव इमॅजिन, जे तुम्ही अंतर्मनात कल्पना केलेली आहे, तर ती कल्पना साकार कशी करता येईल? म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, बेटर तुम्ही एक्सपेक्ट केलेलं आहे, परंतु ते साकार करणारा जो व्यक्ती आहे, ह्या नेतृत्वाच्या, लीडरशिपच्या क्वालिटीज आहेत आणि ह्या प्रत्येकाला विकसित करायच्या आहेत. आजपासूनच, आत्तापासूनच या गोष्टीचा सराव करा, की मी सर्वोत्तम कसं एक्स्ट्रॅक्ट करू शकेल. एक्स्ट्रॅक्शन म्हणजेच निष्पत्ती किंवा त्याच्यातून आउटकम काय प्राप्त करू शकेल, आणि दिस इज व्हॉट कॉल्ड लीडरशिप. प्रत्येक व्यक्ती आणि त्यातल्या त्यात गृहिणी ज्या आहेत, ज्या घरात राहून कार्य करत आहेत, त्या प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती आणि क्षमता आहे. त्या कुटुंबाला विकसित करण्यासाठी, राइट? आणि ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना जीवनामध्ये उतरवायची आहे. आता हे नेतृत्व विकसित करण्यासाठी वेगवेगळे कन्सेप्ट, वेगवेगळ्या ज्याला पैलू म्हणता येईल, जीवनाचे वेगवेगळे पैलू आहेत, वर्गीकरण आहे, हे आपल्याला इथे साकार करायचं आहे. आणि याच्यासाठी इतक्या टेक्निक आहेत, इतक्या प्रोसेस आहेत आणि बिलीव्ह मी, मी खरोखर सांगतो, याच्यासाठी शिक्षणाची विशेष आवश्यकता नाही. ज्याला आज शिक्षण म्हणतात, हे शिक्षण फक्त सर्टिफिकेट पुरतं मर्यादित राहिलेलं आहे, राइट? आणि खरं शिक्षण जर काही हवं असेल, स्वामी विवेकानंद यांच्या मते किंवा स्वामीजींच्या मते, ज्याच्याने चारित्र्य घडतं, चारित्र्य निर्माण होतं, चारित्र्य संपन्न स्त्री आणि पुरुष जिथे निर्माण होतात, ज्यांच्या जीवनामध्ये इथिक्स आणि व्हॅल्यूज आणि तत्व आहेत, असे व्यक्ती म्हणजेच खरे शिक्षित, राईट? बऱ्याच वेळा आता ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये काय फरक आहे? बऱ्याच वेळा व्यक्ती शिक्षित असतो, पण अज्ञानी असतो, राईट? म्हणजे शिक्षण झालेलं आहे पूर्ण चांगलं, पण आहे अज्ञानी. आणि काही व्यक्ती जे आपले आई वडील किंवा अजून एक मागची पिढी, त्यांच्या मागची पिढी, की ज्यांचं कदाचित शिक्षण जास्त नाही झालं, परंतु ते सगळेजण ज्ञानी होते आणि त्यांचा सल्ला किंवा ऍडवाइस किंवा सजेशन घेण्यासाठी कदाचित गावातील सगळे लोक येत असतील, राईट? कारण त्यांच्याकडे एक ऍडव्हान्स स्किल होते, ज्यालाच मॅच्युरिटी म्हणता येईल, मॅच्युरिटी. की त्या गोष्टीकडे, त्या घटनेकडे पाहण्याची त्यांची जी दृष्टी होती किंवा त्या याच्यात जो अगदी समरूप असा निर्णय ते देत होते, त्याच्यामुळे कदाचित त्या गावामध्ये कितीतरी व्यक्तींचं ज्या अडी-अडचणी, समस्या होत्या, त्यांचं निराकरण झालं, राइट? म्हणून असं म्हणतात, बरेच व्यक्ती अशिक्षित असतात पण ज्ञानी असतात आणि बरेच व्यक्ती शिक्षित असतात पण अज्ञानी असतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्या जीवनात मोठमोठे प्रलय निर्माण होतात. आणि हाच इगो, याला अहमपणा सुद्धा म्हणता येईल किंवा इगोस्टिक पण म्हणता येईल. पूर्वीच्या एक अशी पिढी होती की ज्यामध्ये समापचार होता किंवा एकत्र कुटुंब पद्धत होते. 10, 12, 15, 20, 25 व्यक्तींचं कुटुंब एकत्रित नांदत होतं, राइट? ज्यामध्ये सर्वांचं आणि गुण्यागोविंदाने, आनंदाने. ठीक आहे, छोटे-मोठे क्वारल होत असतील, परंतु आनंदाने वर्षानुवर्ष ते एकत्र राहत होते. जे काही उत्सव साजरा व्हायचा, सण साजरे व्हायचे, यांच्यामध्ये पण एक आनंद होता. परंतु आत्ताच्या काळात जर कुणी ही कल्पना केली, की 20 व्यक्तींचं, 25 व्यक्तींचं असं जर काही कुटुंब असेल, तर त्यांना असं वाटेल, की हे फक्त कथा आणि कादंबऱ्या किंवा गोष्टींमध्ये किंवा मूव्हीमध्ये, मूव्हीपर्यंतच मर्यादित आहे.
राईट. परंतु असं नाहीये, अजून सुद्धा काही व्यक्ती असे आहेत. आता त्यातलं आपल्याकडे आहेत राजकुमार माने सर. त्यांचं स्वतःचं एक कुटुंब आहे, फार मोठं आहे. राईट. 20-25 व्यक्तींचं कुटुंब सुद्धा आहे आणि त्या घरातील प्रमुख जी महिला आहे, त्यांची आई ते कुटुंब चालवतीये. राईट. आता त्यांचं जर कोणी विचारलं काय शिक्षण आहे, तर त्यांचं शिक्षण तेवढं नाही. परंतु त्यांच्यामध्ये एवढी ऑथॉरिटी एवढी पॉवर आहे, की ते डाउन द लाईन त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात. आता याच्यासाठी काय लागेल? याच्यासाठी नेतृत्वच लागेल, लीडरशिप क्वालिटीज लागेल आणि याच्यासाठी खरं ज्ञान लागेल. याच्यासाठी चारित्र्य संपन्न स्त्री-पुरुषच असायला हवेत. राइट? या गोष्टी फक्त कुटुंबापुरत्या मर्यादित नाही. जिथे 4 व्यक्ती एकत्रितपणे काम करतात, कार्य करतात, मग असं कुठली ऑर्गनायझेशन असेल, संस्था असेल, तिथे सुद्धा ह्या हेवे-दावे किंवा ह्या गोष्टी विकसित होत जातात. राइट? आणि तिथे सुद्धा ज्या गोष्टींची आज आपण इथे चर्चा करतोय, ह्या जर क्वालिटीज इनबिल्ट झाल्या, सबकॉन्शियस माइंड पुन्हा एकदा रिइम्प्रिंटिंग केलं, तर त्या व्यक्तीचं कौशल्य विकसित होईल. राइट. आणि याच्यासाठी हे शिक्षण फार महत्वाचं आहे. आणि ह्या प्रोग्रॅमचंच, ह्या ट्रेनिंगचंच किंवा हे शिक्षण प्रशिक्षण जे आपण इथं प्राप्त करत आहोत, हे काय आहे? अंतर्मनाच्या सुप्त शक्ती जागृत करण्याचं रहस्य. ते कार्य इथे केलं जातं आणि त्याच्यासाठी ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. राइट. आणि हे वाघोलीच्या अगदी सेंटर पॉइंट आहे. म्हणजे वाघोलीपासून पंचक्रोशीत, पुण्यापासून शिरूर पर्यंत सगळे व्यक्ती इथे पार्टिसिपेट करू शकतात आणि स्वतःच्या जीवनामध्ये ग्रोथ, खऱ्या अर्थाने ग्रोथ, आजपर्यंत जर विकसित होत नसाल ना, तर हा प्रश्न स्वतःला पुन्हा एकदा विचारा. आणि जी एक्सरसाइज आपण सुरुवातीला पाहिली, की लाईफ पिरॅमिड, त्या पिरॅमिड मधला जो पिलर कमकुवत आहे, त्याच्यासाठी काय कार्य करावं लागेल? आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक आणि युवती, गृहिणींसाठी हा एकदम सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे, की ज्यामध्ये तुमच्या प्रतिभेचा विकास होईल. अपकमिंग जे आपण सुप्त गुण, सुप्त शक्ती तुमच्या आतमध्ये दडून बसलेले आहेत, त्यांना उजागर करण्यासाठी हे रामबाण एक प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला उपलब्ध होईल आणि इथे आपल्याला पार्टिसिपेशन करायचंय. राईट. आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत हे, जे मी मगाशी सांगत होतो. जीवनामध्ये विकसित विकास करण्यासाठी शिक्षणापेक्षा महत्वाचं आहे अंडरस्टँडिंग, मॅच्युरिटी किंवा चारित्र्य संपन्न कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी जे आवश्यक आहे ते इथे निर्माण होईल. आणि कितीतरी व्यक्तींच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल झालेले आहेत. मिरॅकलस रिझल्ट म्हणता येईल याला. तर हे सगळे परिणाम इथे आपल्याला प्राप्त होतील. आणि यासाठी सुद्धा वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. आजचा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत अजून. राईट. आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल किंवा अजून जर कुणाला काही शंका किंवा अजून काही विचार, डाउट्स असतील किंवा क्लॅरिटी हवी असेल, तर ते सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होईल. अजून महत्वाची एक अनाउन्समेंट करायची. आता फॉर एक्झाम्पल इथे आम्हाला ट्रेनर डेव्हलप करायचे आहेत. ट्रेनर ट्रेनर म्हणजे प्रशिक्षकच डेव्हलप करायचे आहेत. आणि ही बॅच आता हे इनिशियल फेज मध्ये आहे, म्हणून आता ही बॅच आपण एक्झॅक्टली मे बी नेक्स्ट वीक मध्ये 10 आणि 11 शनिवार रविवार पुढचा सेकंड सॅटर्डे संडे आणि त्यानंतर फोर्थ सॅटर्डे संडे त्यापासून चालू करणार आहोत. म्हणजे आता पहिल्यांदा सेकंड सॅटर्डे संडे, आता जो अपकमिंग येणारा आहे, या सॅटर्डे संडेला ही बॅच चालू होईल, पहिले बॅच. राईट. यामध्ये जेवढे व्यक्ती पार्टिसिपेट करतील यांच्यासाठी ट्रेनर त्यांना ट्रेनिंग फील्डमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये मार्गदर्शक होण्यासाठी सुद्धा हे त्यांना उपयोगी ठरेल. राईट. ही एक फार महत्वाची अनाउन्समेंट करायची होती. जे पण कोणी व्यक्ती आहेत, माता भगिनी, त्यांना जर याच्यात पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही जगदीश सरांना पण कॉन्टॅक्ट करा किंवा जगदीश सर तुमचा नंबर सुद्धा इथे पुटअप करा, की जेणेकरून जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट. दिस इज व्हॉट अन गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी करायच्या, उद्या करू, परवा करू, पुढच्या आठवड्यात करू, पुढच्या महिन्यात करू, पुढच्या वर्षी करू, असं करत करत पोस्टपोन 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 ज्या काही गोष्टी तुम्ही करत आलेला आहात, परंतु आता ही ऑपॉर्च्युनिटी आहे, ही वेळ आहे. दिस इज व्हॉट द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू आर गोइंग टू डू फॉर युअर अपकमिंग जनरेशन, नेक्स्ट जनरेशन, पुढच्या पिढीसाठी, स्वतःसाठी सुद्धा
आणि येणाऱ्या म्हणजे आपल्या घरातील त्या मुला-मुलींसाठी, बालकांसाठी ही इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांनी काहीतरी करावं. तर पॅरेंट, बेस्ट पॅरेंट, हॅपी पॅरेंट किंवा गुड पॅरेंट ज्याच्यावर ज्या पालकांवर मुलांना गर्व होईल असं जर निर्माण करायचं असेल, तर आधी तुम्हाला शिकावं लागेल ना, राइट? तुम्हाला सुद्धा शिकावं लागेल. ही जबाबदारी आपण झटकू शकत नाही, की मुलांवर सगळी स्वप्न लादली. मुलांकडनं एक्स्पेक्ट करत आहोत. परंतु ते मुलं सुद्धा तुम्हाला क्रॉस क्वेश्चन करतील आणि आत्ताची येणारी जनरेशन स्मार्ट जनरेशन आहे. ह्या मुलांना जर तुम्ही मोबाईल फोन दिला ना, तर हे स्वतः 10 ते 15 मिनिटामध्ये त्यातले फंक्शन शोधून काढतील. राइट? ही स्मार्ट जनरेशन आहे. परंतु ह्या स्मार्ट जनरेशन बरोबर डील करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं अजून 5 वर्षाने ज्यावेळेस तो मुलगा मोठा होईल किंवा ती बालिका मोठी होईल, त्यावेळेस ती तुमचं ऐकेल आणि ते ऐकण्यासाठी कारण ती ज्या क्षेत्रात वावरते, ज्या स्कूल, कॉलेजमध्ये किंवा बाहेरच्या वर्ल्डमध्ये किंवा तिच्या सभोवतालचं जे जग आहे, हे ज्या पद्धतीने विकसित होत चाललेलं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा विकसित व्हावं लागेल. राइट? आणि बऱ्याच पालकांची यालाच जनरेशन गॅप म्हणतात. बऱ्याच पालकांच्या ह्या कंप्लेंट असतात, की मुलं ऐकत नाहीत. राइट? पण तुम्ही कधी मुलांचं ऐकलं? किंवा तुम्ही त्यांना कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला? मुलं ऐकत नाही. त्यांनी ऐकून सुद्धा उपयोग नाही, कारण ते समजून घेणं महत्वाचं आहे. राइट? तुम्ही ज्या आशयाने सांगतात, पण ते मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला पण काही कला गोष्टी अवगत कराव्या लागतील. कलागुण विकसित कराव्या लागतील. राइट? आणि वय हे शरीराचं असतं. फक्त शरीराने व्यक्ती वृद्ध होतो. परंतु अंतर्मनाने तो शेवटच्या क्षणापर्यंत तरुण राहू शकतो. आणि याच्यासाठी मी बरेच एक्झाम्पल पण दिलेले आहेत. आणि भगवानी देवी जर तुम्ही YouTubeवर सर्च केलं तर तुम्हाला सुद्धा प्रत्यक्ष पाहायला मिळेल. राइट? म्हणजे ॲट द एज ऑफ 94 94व्या वर्षी त्यांनी ऑलिम्पिक मेडल जिंकलेले आहेत. 94 वर्षे. राइट? आणि 60व्या वर्षी व्यक्तीची अशी अवस्था होते, की तो म्हणतो आता माझं सगळं झालं. आता ही मानसिकता आहे. हेच माइंडसेट जर विकसित करायचं असेल आणि तुमच्या जीवनामध्ये आणि लिटरली म्हणजे जे काही याचे फीज किंवा चार्जेस आहेत, त्या चार्जेसच्या तुलनेत याच्यावर फक्त एक शून्य जरी वाढवून परत मिळाला वर्षभरात, तरी सुद्धा हे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मोर दॅन 100% होईल. राइट? मोर दॅन 100%. एक शून्य जरी ॲड करून मिळाला तरी सुद्धा. आणि याचा फायदा बेनिफिट प्रत्येक व्यक्तीने घ्यावा, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्यासाठी आपण हे कार्य करत आहोत. ठिकठिकाणी तुम्ही जिथे पण राहत असाल, तिथे तुम्ही पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी विकसित करू शकाल. आणि असेच व्यक्ती, ट्रेनर, लीडर आता आम्हाला आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. राइट? लीडरशिप क्वालिटी जे आता मॅडमने पण डिस्क्राईब केलं, त्याची व्याख्या सांगितली. तर असे ट्रू लीडर्स, नेतृत्व करणारे व्यक्ती आपल्याला विकसित करायचे आणि आज खरं सांगू नेतृत्व करणाऱ्यांचीच कमतरता आहे. ज्यांच्यात खरं लीडरशिप क्वालिटी आहे आणि ह्या 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या. रिस्पेक्ट मागून मिळत नाही. आदर मागून मिळत नाही. हां, प्रत्येक व्यक्तीची अंतर्मनात ही सुप्त इच्छा आहे, की माझा आदर केला गेला पाहिजे. परंतु त्यासाठी आधी तुम्ही आदरणीय होणं गरजेचं आहे. राइट? रिस्पेक्टफुल होणं गरजेचं आहे. तर रिस्पेक्ट मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लीडरशिप सुद्धा मागून मिळत नाही. त्या लीडरशिप क्वालिटी असायला हव्यात किंवा त्यांचा विकास करावा लागेल अंतर्मनात. राइट? आणि याच्यासाठी खूप खूप काही गोष्टी टेक्निक आहेत. बरेच मेडिटेशन आहेत. ते सुद्धा आपण करून घेणार आहोत. मेडिटेशन म्हणजे अंतर्मनाच्या लेव्हलला हे करून घेणार आहोत. आणि सॅटर्डे संडेचा हा फ्री प्रोग्राम आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींना इन्व्हॉल्व करा. कदाचित तुमच्या एका कॉलमुळे कुणाचं तरी जीवन परिवर्तन होईल. आपण सगळेजण निमित्त मात्र आहोत. आपण कुणाच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडवत नाही. आपण म्हणजे मी पण आणि तुम्ही पण. आपण कोण आहोत? निमित्त. निमित्त म्हणजे काय? की एक मीडियम आहोत. मीडियम आहोत फक्त कुणापर्यंत तरी माहिती पोहोचवण्यासाठी. आणि हां, पुन्हा एकदा मी सगळ्यांना अगदी नम्रतेने सांगतो, हे ज्ञान माझं नाही.
ज्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, हे सिद्ध, बुद्ध, बोधी, साधू, संत, ऋषीमुनी यांचं ज्ञान आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये जे बेस्ट ट्रेनर आहेत, त्यांच्याकडून जे मला प्राप्त झालेलं आहे, ते डाउन द लाईन मी देण्याचा एक प्रयत्न करत आहे, प्रामाणिक प्रयत्न करत आहे, राइट? ह्याच गोष्टी जर प्राप्त करायच्या असतील, तर हे मोस्ट ऑफ धिस नॉलेज इज अवेलेबल ओन्ली इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये हे किंवा इंग्लिश या लँग्वेजमध्ये हे कम्युनिकेट केलं जातं. परंतु अ, लाभले भाग्य आम्हास बोलतो आम्ही मराठी. ही छत्रपती शिवाजी महाराजांची जी भाषा आहे, त्याच्यावर आपल्याला कार्य करायचं आणि या इथे जर तुम्ही पाहिलं पाठीमागे, तर यांना साक्षी ठेवून आम्ही हे सगळं कार्य करत आहोत. हे आमचे अ, जाणते राजे आहेत, राईट? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ प्रत्येक स्त्री पुरुषांचा, मराठी बंधू बांधवांचा आणि ह्या अपकमिंग नवीन जनरेशनचा यांचा पूर्ण विकास व्हावा, यांच्यापर्यंत सुद्धा हे ज्ञान पोहोचावं, या प्रयत्नातून ह्या सगळ्या काही गोष्टी, ह्या इंटेन्शन, प्रयत्न म्हणण्यापेक्षा इंटेन्शन, इंटेन्शन म्हणजे काय, की ज्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे, राईट? इंटेंट फार महत्वाचा आहे. कॉन्टेंट पेक्षा इंटेंट महत्वाचा आहे. बरेचसे स्पीकर, लीडर फक्त एका गोष्टीकडे लक्ष देतात, की मला काय काय प्रेझेंट करायचंय. कॉन्टेंट कॉन्टेंट तेवढा महत्वाचा नाही, हृदयातल्या ज्या भावना आहेत त्या महत्वाच्या आहेत, राईट? आणि यामध्ये प्रत्येक जो कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी असेल, या प्रत्येकाला आम्ही सपोर्ट करणार आहोत. जर तुम्हाला काही समस्या असतील किंवा काही विचारायचं असेल, तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता, राईट? तर इथे आपण आता कन्क्लूड करूया, कारण 10 वाजता हा सेशन पुन्हा एकदा स्टार्ट करायचा आहे. आणि आता मी जिथे बसलेलो आहे, हे वाघोलीचं ब्रँच आहे, म्हणजे वाघोलीचं ऑफिस आहे. माइंडसेट मास्टरी वर्कशॉप आणि हंसकृपा फाउंडेशन ह्या ऑफिसमध्ये, ह्या प्रिमाइसेस मध्ये मी बसलेलो आहे आता. आणि आज मी इथेच अवेलेबल आहे दिवसभर, किंवा बऱ्याच काही गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत. जर कुणाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता, डिस्कस करू शकता. आणि पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड हा जो आपला कोर्स होता बेसिक, तर याच्यातून जे ट्रॅफिक इथपर्यंत झालेलं आहे, पॉइंट ए टू पॉइंट बी, हे ट्रॅफिक रिमूव्ह करण्याचं पण म्हणजे काढण्याचं कार्य सुद्धा आपण इथं करणार आहोत. आणि दिस इज व्हॉट द अनाउन्समेंट. आतापर्यंत ज्या काही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत, तर जर कुणाला काही विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता, राईट?